तर आज मित्रांनो मार्केट एकदम मस्त होतं. सो जर आपल्या मार्केट अनालिसिस नुसार कालच्या अनालिसिस नुसार जर तुम्ही आज काम केलं असेल तर स्टॉक्स निफ्टी बँक निफ्टी सगळ्या याच्यात तुमचे सगळे टार्गेट हिट झाले असतील. तर नमस्कार मित्रांनो, मी दर्शन चौधरी आणि आपण बघत आहात आपले चॅनल ट्रेडिंग मराठी. तर आज पुन्हा आपण घेऊन आलो आहोत मार्केट अनालिसिस वर व्हिडिओ. उद्या आपलं मार्केट अनालिसिस उद्या आहे वीकली एक्सपायरी. तो उद्या कोणत्या डायरेक्शनली मार्केट मूव्ह होऊ शकतं किंवा आपले जे काही टार्गेट आणि एंट्री पॉइंट्स काय असणार हे सर्व या व्हिडिओत आपण डिस्कशन करणार आहोत. आधी आपण 2 मिनिटात चेक करून घेऊया की कालचं जे अनालिसिस ते आज कशा प्रकारे वर्क झालं आणि तुमची एंट्री कुठे असली पाहिजे होती. तो निफ्टी पासून सुरुवात करूया. निफ्टी मध्ये पहिली जी कॅन्डल होती तिने क्लिअर दाखवलं होतं हे जे रिजेक्शन आहे हे रिजेक्शन खालच्या साईडने होतं. सो हे रिजेक्शन असं सांगतं की इथे बायर्स एंटर झालेले आहे. त्यानंतर त्याच कॅन्डलनी जी क्लोजिंग दिली होती आपल्या लेवलच्या वर दिली होती. सो इथेच तुम्हाला एंट्री करणं अपेक्षित होतं. ही कॅन्डल क्लोज होताच म्हणजे 9:30 ला तुम्हाला एंट्री करायची होती निफ्टी मध्ये. तो एक बाउन्स बॅक इथपर्यंत आला. त्यानंतर पुन्हा मार्केटने टार्गेट बघा इथं आपलं टार्गेट हिट झालं होतं. त्यानंतर थोडंसं साईडवेज गेलं. पुन्हा एक खाली एक मुवमेंट घेतली मार्केटनी. त्यानंतर इथे क्लोजिंग दिली होती. तर अशा प्रकारे एक एंट्री होती आणि परफेक्ट एंट्री होती इथे. ठीक आहे, ज्यांनी एंट्री घेतली असेल त्यांना एक चांगलं टार्गेट अचीव्ह झालं असेल आणि ज्यांनी होल्ड केलं असेल या टार्गेट पर्यंत त्यांचा जो प्रीमियम नक्कीच डबल झाला असेल. म्हणजे आज अमाऊंट डबल होण्याचा दिवस होता. तो 4 ते 6 हजाराचा प्रीमियम घेतला असेल तर त्यावर 4 ते 6 हजाराचा प्रॉफिट पण तुम्हाला नक्की झाला असेल निफ्टीमध्ये. त्यानंतर आपण मित्रांनो बँक निफ्टीवर बघूया. तर बँक निफ्टीत हे बघा पहिले इथे रिजेक्शन इथे पण होतं. रिजेक्शनच सांगतं की खूप सेलर्स हे कट झाले आहे आणि बायर्स इथून एंटर करणार आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, त्यानंतर हे बघा आपल्या लेवल्स आणि हे 50 MA दोघं ह्या कॅन्डलनी ब्रेकआउट दिलं होतं. बट ह्या कॅन्डलचा जो टाइम होता तो 10 वाजेचा होता आणि आज एक इव्हेंट होता मार्केटमध्ये RBI मॉनिटरी पॉलिसीचा आणि तो त्याच टायमाला चालू होता. सो ज्या टायमाला असे इव्हेंट चालू असतं मित्रांनो त्या टायमाला ट्रेडिंग करायचे नसते. इव्हेंट संपल्यावर एक तर तुम्ही ट्रेड करू शकता कारण इव्हेंट संपल्यावर मुवमेंट चांगली येण्याचे चान्सेस आणि हा टाइम एकदम परफेक्ट 10 वाजेचा होता आणि त्याच टायमाला आपले गव्हर्नर साहेब बोलत होते. सो त्या टायमाला आपण ट्रेड घेतली असती किंवा नसती तर किंवा स्टॉप लॉस लावून ट्रेड घेतली असती तरी ते छोटासा स्टॉप लॉस हिट झाला असता. त्यानंतर इथे एक परफेक्ट एंट्री होती बघा ही कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर तिने आपला 50 MA पण ब्रेक केला आणि आपली लेवल पण ब्रेक केली होती. सो ही कॅन्डल जी होती 10:85 ची हिच्या क्लोजिंग नंतर तुम्हाला एंट्री घ्यायची होती आणि तुमचं टार्गेट आहे बघा क्लिअर कट वन साइड डायरेक्शन मुवमेंट आणि 200 EMA पण तिथंच होता आणि आपली जी 33,179 ची जी लाईन होती रेजिस्टन्सची लाईन ती पण तिथेच होती. तर एक परफेक्टली एंट्री आणि टार्गेट हे आपल्याला हिट झालेलं होतं बँक निफ्टीत सुद्धा. त्यानंतर मी तुम्हाला इंडसइंड बँकचा स्टॉक दिला होता. ठीक आहे, तो इंडसइंड बँकेमध्ये पण पहिली जी कॅन्डल रिजेक्शन आणि क्लोजिंग 50 EMA च्या वर. सो हीच कॅन्डल मध्ये तुम्हाला एंट्री यायची 50 EMA च्या वर क्लोजिंग दिली तिने. तो या कॅन्डल नंतर तुम्हाला एंट्री करायची होती आणि टार्गेट बघू शकतात आपली जी लाईन होती ब्लॅक लाईन 949.95. तो एक चांगलं तुम्हाला पर्सेंटेज वाईज टार्गेट दाखवतो मी. हे बघा 1.29%. तो 1% टार्गेट घेतलं असतं तरी चांगलं होतं. 1% टार्गेट इंट्राडे मध्ये इनफ आहे. ठीक आहे, त्यानंतरचा आपला स्टॉक बजाज फायनान्स. बजाज फायनान्स मध्ये एक चांगले ट्रेड्स आपल्याला भेटले होते बघा. फर्स्ट कॅन्डल रिजेक्शन खालच्या साईडने रिजेक्शन होतं फर्स्ट कॅन्डलला. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डल च्या क्लोजिंगला 50 MA पण ब्रेक केला होता तिने आणि ही जी लाईन होती ब्लॅक लाईन 5016 ची काल क्लिअर कट बोललो होतो ही ब्रेक झाल्यावर तुम्हाला इंट्राडे मध्ये एंट्री करायची. सो इथे एंट्री केली असती. सो लगेच 2 कॅन्डल नंतर तुमचं टार्गेट हिट झालं होतं. इथे एक चान्स मिस झाला असता तर इथे एक चान्स होता. पण ज्यांनी होल्ड केला असेल त्याला एक चांगला इथपर्यंत या लेवल पर्यंतचा प्रॉफिट भेटला असेल. तर याच्यात एक पुलबॅक सुद्धा आलं होतं आणि 50 MA पासूनच हे पुलबॅकनी रिव्हर्सल दाखवलं होतं. तर एक टार्गेट ह्या लेवल पर्यंतचं टार्गेट इझिली तुमचं हिट झालं असतं जर तुमच्याकडे पेशन्स असते तर. बट काय हरकत नाही जर तुम्ही या लेवल पर्यंत फर्स्ट टार्गेट जरी घेतलं असतं 5060चं टार्गेट जरी तुम्ही घेऊन 5060च्या आसपास टार्गेट घेऊन जरी निघले असते इथे एंट्री घेतली असती तरी चांगली गोष्ट आहे. कारण जे शिकत असतात त्यांना एक छोटंसं टार्गेट पण परफेक्ट टार्गेट हिट झालं असेल
तरी चांगली गोष्ट आहे, कारण तुमची हळूहळू प्रॅक्टिस होईल, तुमचं कॉन्फिडन्स वाढेल, त्यानंतरच तुम्ही एक मोठा तुम्ही ट्रेड घेऊ शकता किंवा एक मोठी ट्रेड घेऊ शकता आणि जास्त वेळ थांबू शकता. त्यानंतर मित्रांनो आपला स्टॉक होता भारती एअरटेल नेक्स्ट स्टॉक होता. सो या स्टॉक मध्ये पण मी क्लिअरली बोललो होतो की ही लेवल ब्रेक झाल्यावर म्हणजे 539.30 ची लेवल ब्रेक झाल्यावर तुम्हाला बाय करायचं. फर्स्ट कॅन्डल 539 ची लेवल आपली क्रॉस केली होती. सो या कॅन्डलच्या क्लोजिंगला तुम्ही एंट्री करा किंवा बघा इथे एक रिटेस्ट केलं या लेवलला आणि तिथून पुन्हा मार्केटने एक एंट्री दिली होती तुम्हाला. सो ह्या ग्रीन कॅन्डलला एंट्री केली असती किंवा या ग्रीन कॅन्डलला एंट्री केली असती तरी बेटर होतं. त्यानंतर तुमचं टार्गेट मी फर्स्ट टार्गेट एवढं दिलं तर 544.70 टार्गेट हिट झालं. त्यानंतर मार्केट एक साईडवेज आणि अप ट्रेंड, साईडवेज टू अप ट्रेंड म्हणजे अशा वे मध्ये थोडंसं वर गेलं, त्यानंतर मार्केटने एक खालच्या साईडला मुवमेंट दिली. सो ज्यांनी ट्रेलिंग स्टॉप लॉसचा यूज केला असेल त्यांचा स्टॉप लॉस जवळपास इथे किंवा इथे कुठेतरी हिट झाला असता, बट तुम्ही हे प्रॉफिट मध्येच असते भारती एअरटेल मध्ये किंवा इझिली एवढं टार्गेट घेऊन बाहेर निघला असेल तर ते व्हेरी गुड, काही प्रॉब्लेम नाही. तर हे तर झालं पोस्ट मार्केट अनालिसिस. आता आपण बघूया उद्या तुम्हाला काय करायचंय. तर आपण फर्स्ट निफ्टी पासून सुरुवात करूया. निफ्टीत मी तुम्हाला पहिले एक गोष्ट दाखवतो की त्या मुवमेंटला आता निफ्टीने जो रेजिस्टन्स घेतलाय ते मुवमेंट किती इम्पॉर्टंट आहे बघा. एक वेळेस रेजिस्टन्स, सेकंड टाइम, थर्ड टाइम, फोर्थ टाइम आज. सो ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत ही लेवल क्रॉस करत नाही तोपर्यंत आपल्याला बाय इनिशिएट करायचा नाहीये निफ्टीत. ठीक आहे, सर्वांना क्लिअर झालंच असेल. सो ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे बाईंग साठी. जोपर्यंत ही क्रॉस होत नाही तुम्हाला एंट्री करायची नाही बाईंगला. आणि ही क्रॉस झाल्यावर तुमचं जे काय टार्गेट असणार आहे ते फर्स्ट टार्गेट मोठं टार्गेट आहे 14,956चं आणि सेकंड टार्गेट आहे 15,000चं. ठीक आहे, तर हे दोन टार्गेट साठी तुम्ही बाय करू शकता. आणि नेक्स्ट टार्गेट पण घेऊन टाका, मोठी लेवल आहे 15,116ची. जर जास्त मार्केट बुलिश असलं तर मे बी होऊ शकतं ते टार्गेट सुद्धा हिट. त्यानंतर तुम्हाला शॉर्ट कधी करायचं मित्रांनो, तर मी तुम्हाला शॉर्ट सांगतो क्लिअरली. 50 EMA जो आपला आहे 50 EMA जो इम्पॉर्टंट EMA तो ब्रेक झाल्यानंतर लगेच शॉर्ट नका करू. त्यासोबत ही एक लेवल ब्रेक होऊ द्या, म्हणजे 14,746 ची ही जी लेवल आहे ती ब्रेक होऊ द्या. कारण एक बाईंग मोमेंटम आज आलं होतं मार्केटमध्ये. सो शार्प सेलिंग कधी येईल तर एखादा आपली सपोर्ट लाईन किंवा रेजिस्टन्स लाईन ब्रेक झाल्यावर. सो 50 EMA ब्रेक झाल्यावर ही लाईन ब्रेक करू द्या, तेव्हाच तुम्ही शॉर्ट करू शकता निफ्टीमध्ये. आणि त्या टायमाला तुमचं टार्गेट फर्स्ट टार्गेट असणार आहे 14,704, सेकंड टार्गेट 14,637, देन 14,575. या टार्गेट साठी तुम्ही सेलिंग करू शकता निफ्टीमध्ये उद्या. त्यानंतर मित्रांनो आपण बँक निफ्टी बघूया आपण. तर बँक निफ्टी बाईंग साठी तुम्हाला लेवल्स देतो, क्लिअर आहे बघा. 200 EMA आणि ही जी ब्लॅक लाईन आहे आपली 33,179 ची, हे दोघे एकाच पॉइंटला म्हणजे 200 EMA आणि 33,179 ची लेवल. हे इम्पॉर्टंट लेवल आहे. ही जोपर्यंत ब्रेक होत नाही वरच्या साईडला तोपर्यंत बाय इनिशिएट करायचं नाहीये. ही जेव्हा ब्रेक होईल तेव्हा बाय करायचं. आणि 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊ द्या, 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज करू देऊ नका. सो 5 मिनिटांनी क्लोज केल्यावर एंट्री लवकर भेटेल मान्य आहे, बट सेफ एंट्री 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाल्यावर असते. सो आणि जर खूपच मोठी कॅन्डल बनली आणि इथपर्यंत इथं क्लोजिंग दिली तर नका घेऊ. त्यानंतर ही लाईन ब्रेक व्हायचा वेट करत द्या, त्यानंतर तुम्ही सेकंड एंट्री घ्या. तो अशा रीतीने तुम्हाला काम करायचंय. एक मोठी कॅन्डल बनली बाईंगची आणि तिने क्लोजिंगच इथे दिली, सो लगेच ट्रेड घेऊ नका बाईंगला. ही लाईन एक सेफ लाईन, कारण चान्सेस आहे की इथून दोजी कॅन्डल बनू शकते आणि पुन्हा मार्केट रिव्हर्स फिरू शकतो. तर अशा टायमाला हे वरचं जो काय सपोर्ट रेजिस्टन्स लाईन आहे आपली ती ब्रेक होऊ द्या, मगच एंट्री करत चला. तर मित्रांनो उद्या क्लिअर आहे 200 EMA ची लाईन आणि ही जी आपली ब्लॅक लाईन आहे 33,179 ची, 33,179 लेवल ब्रेक झाल्यावर बाय करायचं आहे. तुमचं फर्स्ट टार्गेट आहे 33,600, बिग टार्गेट आहे. जवळपास 400-450 पॉईंटचं बँक निफ्टीचं टार्गेट आहे आणि ते अचीव होऊ शकतं इझिली जर मार्केटमध्ये अशीच बाईंग मोमेंटम असेल तर. ठीक आहे, आणि ट्रेलिंग स्टॉप लॉसचा यूज करत चला मोठे टार्गेट साठी. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट आहे आपलं 33,946. सो दोन टार्गेट आहे 33,600 आणि एक आहे 33,946. दोघे बिग टार्गेट आहे. त्यानंतर अजून एक टार्गेट घेऊन टाका 34,306, एक इम्पॉर्टंट लेवल आहे 34,306. त्यानंतर सेलिंग साठी तुम्हाला काय करायचं 50 EMA ब्रेक होऊ द्यायचं. 50 सेम कंडिशन 50 EMA ब्रेक झाल्यानंतर ही
आपली जी लाईन आहे ब्लॅक लाईन 32,730 ची इम्पॉर्टंट लेवल आहे पण ही खालच्या साईडला जेव्हा ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला शॉर्ट करायचं आहे बँक निफ्टी. आणि तुमचं फर्स्ट टार्गेट आहे 32,417 आणि 32,417 पण ब्रेक केलं तर ह्यूज टार्गेट आहे 31,956. ठीक आहे, या दोन टार्गेट साठी तुम्ही सेलिंग करू शकतात बँक निफ्टी. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची तुम्हाला की उद्या आहे एक्सपायरी. कधी पण गुरुवारच्या दिवशी इन द मनी कॉल ऑप्शन वापरूनच ट्रेड करत चला बँक निफ्टीसाठी. आउट ऑफ द मनी हा झिरो होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि होताच दरवेळेस आउट ऑफ द मनी झिरो. तर तुम्ही इन द मनी कॉल ऑप्शन वापरायचा प्रयत्न करत चला. ठीक आहे. आणि एक्सपायरीच्या दिवशी ज्या ट्रेड मध्ये आपण कन्फर्म असणार आहे म्हणजे तुम्हाला माहिती की इथून खरंच जेन्युइन ट्रेड आहे ही, इथून नक्की वर जाणार आहे किंवा चांगलं ब्रेकआउट झालंय, तर अशाच टायमाला तुम्ही ट्रेड घ्या. फालतू ट्रेड घेत नका चालू निफ्टी बँक निफ्टी मध्ये, बिकॉज त्याच्यात ह्यूज लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, एकच ट्रेड घेत चला वाटतं असतं पण परफेक्ट ट्रेड घेत चला. तर नेक्स्ट स्टॉक आपला आहे टाटा मोटर्स. टाटा मोटर्सवर एक ट्रेंड लाईन छोट्या टाइम फ्रेमवर बनलेली आहे. सो ही ट्रेंड लाईन तुम्ही ब्रेक करू द्या. ब्रेक झाल्यावर तुम्ही एंट्री करू शकतात किंवा जे सेफ ट्रेडर्स आहे ते ही जी लेवल आहे 310 ची ही ब्रेक झाल्यावर एंट्री करू शकतात. दोन चान्स आहे एंट्रीचे. एक ट्रेंड लाईन ब्रेक जर झाली आणि व्हॉल्यूम जर चांगला असेल त्या कॅन्डलला तर तुम्ही एंट्री करू शकतात किंवा उद्याच ओपनिंगच अशी होईल की गॅप अप ओपनिंग होईल आणि ट्रेंड लाईन मे बी ऑलरेडी तुटून जाऊ शकते. सो इथे रिटेस्ट होईल, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल ओपन होईल 310 वर. तर 310 क्रॉस केल्यावर तुम्ही बाय करू शकतात आणि तुमचं फर्स्ट टार्गेट आहे 313.20. त्यानंतरचं नेक्स्ट टार्गेट आहे टाटा मोटरसाठी 316.75 आणि जे मॅक्झिमम टार्गेट आहे 321.15. सो हे टार्गेट्स आहे टाटा मोटर्स मध्ये. सो माझ्या मते हा स्टॉक चांगली मुवमेंट देऊ शकतो उद्या. त्यामुळे मी कारण 3 दिवसापासून एक चांगलं कन्सॉलिडेशन या स्टॉक मध्ये झालंय, चांगली मुवमेंट आलेली नाहीये मोठी मुवमेंट. तो देऊ शकतो मुवमेंट आणि खालच्या साईडला पण तो ब्रेकआउट देऊ शकतो. सो खालच्या साईडला पण ब्रेकआउट दिलं, ही लेवल ब्रेकआउट दिली तर तुम्ही शॉर्ट करू शकता. तुमचं हे टार्गेट असणार आहे फर्स्ट 304चं. सो दोन टार्गेट असणार आहे सेलिंग साठी, एक 304चं ही लेवल ब्रेक केल्यावर एक टार्गेट आहे 304 आणि एक 301. या दोन टार्गेट साठी तुम्ही सेल करू शकतात आणि एक मॅक्झिमम टार्गेट आहे बघा इथपर्यंत येऊ शकतं कारण स्टॉकने मागचा लो इथपर्यंत दिला होता. सो 298. सो हे 3 टार्गेट तुम्हाला सेलिंग साठी मी देतो आहे टाटा मोटर्स मध्ये आणि बाईंग साठी पण 3 टार्गेट्स आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टॉक आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्स मध्ये एंट्री कधी करायची मित्रांनो? सो 200 EMA ची लेवल इम्पॉर्टंट लेवल आहे. सो स्टॉक जेव्हा ही जी लेवल ब्रेक करेल 5102 आणि 200 EMA ची दोघे एकसाथच मे बी ब्रेक करू शकतो. सो तेव्हा तुम्ही एंट्री करू शकतात. तुमचं टार्गेट फर्स्ट टार्गेट 5138 आहे, सेकंड टार्गेट 5172 असणार आहे आणि एक मॅक्झिमम टार्गेट घेऊन टाका 5212. ठीक आहे. सो या टार्गेट साठी तुम्हाला बाईंग करायची आहे. ऑलरेडी वरच्या लेवल्स पण मी मार्क करून ठेवल्या, त्या तुम्ही पण मार्क करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सेल कधी करायचं तर सेल करण्यासाठी ही एक लेवल ब्रेक होऊ द्या आणि 50 EMA ब्रेक होऊ द्या. सो 50 EMA ब्रेक झाल्यावर तुम्ही सेल करू शकता बजाज फायनान्स. टार्गेट असणार आहे 5016, सेकंड टार्गेट असणार आहे 4974 आणि लास्ट टार्गेट असणार आहे 4940. या टार्गेट साठी सेलिंग करायची आहे मित्रांनो. आणि मी इंडसइंड बँकवर मी आता मार्केट अनालिसिसची मार्केट अनालिसिस मध्ये तो स्टॉक ऍड करत नाही आहे. बट तुम्ही मी कालच्या व्हिडिओत मार्केट अनालिसिस मध्ये ज्या लेवल त्याच्या मार्क केलेल्या आहे ऑलरेडी त्या घेऊन तुम्ही त्याच्यावर पण ट्रेड करू शकता इझिली. त्यात पण सिमिलर कंडिशन आहे की बघून जाऊ आपण. इंडसइंड बँकेत 200 EMA आणि ही जी लाईन आहे ती ब्रेक झाल्यावर तुम्ही एंट्री करू शकतात बाईंग साठी आणि शॉर्ट साईडला 50 EMA इम्पॉर्टंट आहे, तो ब्रेक झाल्यावर शॉर्ट करू शकतात. टार्गेट्स पण मी दिलेले आहे. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मित्रांनो जे आपले नवीन सबस्क्रायबर असेल त्यांनी जर हे व्हिडिओ बघितले नसतील आपल्या प्लेलिस्ट मधल्या तर नक्की बघा. खूप सारा नॉलेज तुम्हाला याच्यातनं भेटेल. इंट्राडे साठी सुद्धा, स्विंग साठी सुद्धा, प्रत्येक ट्रेडिंग साठी तुम्हाला इथे नॉलेज चांगलं भेटणार आहे. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.